स्वामी समर्थ मंडळी, अधिक मासाला विशेष महत्त्व असतं। मग आज वार मंगळवार, आपल्या घरामध्ये कोणतं शुभ कार्य होत नसेल, घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी येत असेल किंवा सतत घरामध्ये भांडणं असतील किंवा अनेक समस्या तुम्हाला येत असतील, असं जर तुमच्यासोबत घडत असेल तर तुम्ही मंगळवारी कुलदेवतेची अतिशय साधी आणि सोपी सेवा करावी। तुमच्या अनेक समस्या दूर होतील। काय करावं? तुमच्याकडे कुलदेवतेचा फोटो असेल, मूर्ती असेल किंवा टाक असेल तरीही चालेल। तुम्हाला एक पितळाचं, स्टीलचं किंवा तांब्याचं ताट घ्यायचं आहे, त्यावर स्वस्तिक काढायचं आहे। कुलदेवतेचं टाक असेल, मूर्ती असेल किंवा फोटो असेल, तो तांब्यात ठेवायचा आहे। त्यानंतर तुम्हाला त्या मूर्तीला अगदी पायापासून ते मस्तकापर्यंत चिमूटभर कुंकू अर्पण करायचं आहे, म्हणजे त्याला आपण कुंकुमार्चन म्हणतो। कुंकुमार्चन करण्यापूर्वी आपल्याला दिवा, अगरबत्ती लावून घ्यायचा आहे, देवीला फूल अर्पण करायचं आहे। यानंतर चिमूटभर कुंकू आपल्याला 108 वेळा अर्पण करायचं आहे आणि ओम श्री कुलदेवताय नमः, ओम श्री कुलदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। आणि 108 वेळा कुंकू अर्पण झाल्यानंतर देवीला अगदी मनोभावे नमस्कार करायचा आहे। अशी मान्यता आहे की ज्या घरामध्ये मंगळवारी, शुक्रवारी किंवा पौर्णिमेला कुंकुमार्चन केलं जातं, त्या घरामध्ये कुलदेवतेचा अखंड वरदहस्त कायम असतो आणि अनेक समस्या लवकरात लवकर दूर होत असतात। अधिक महिन्यामध्ये मंगळवारी सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला ज्याही वेळेस वेळ भेटला त्यावेळेस, संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळामध्ये जर तुम्ही ही सेवा केली तर निश्चित तुमच्या अनेक समस्या दूर होतील। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।